नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन सायलीला म्हणतो, बायको खरं सांगू का मिरॅकल, या गोष्टीवर माझा अजिबात विश्वास नाही, पण आज तू नवी माझ्या समोर आहेस, हेच सगळ्यात मोठं मिरॅकल आहे. तर सायली अर्जुनला म्हणते, खरं तर आपलं ज्यावेळी लग्न झालं त्यावेळी पूर्णाजींना असं वाटायचं यांचं लग्न का झालं, पण आता जर पूर्णाजीला कळालं की मीच तन्वी आहे जिला आपल्या नातवाच लग्न ज्या तन्वी सोबत करायचे आहे ती तन्वी मी आहे, तर त्या किती खुश होतील ना. तर अर्जुन म्हणतो की हो सायली, आणि अर्जुनच्या गप्पा चालू असतात. तर दुसरीकडे नागराज राकेशला म्हणतो की डोक्यात मेंदूऐवजी भुसावळलेला मुलगा आमच्या घरात जन्माला का आला ना तेच मला कळत नाहीये राकेश. आतापर्यंत मी तुला एवढी काम सांगितली असेल, पण एक काम तू कधी धड केलं नाहीस, काम धड करू शकत नाहीस. राकेश म्हणतो, पप्पा काकाच्या गाडीचा ब्रेक खेर करून त्याला मारण्याचा प्रयत्न मी केला आणि त्याची गाडी दरीतही कोसळली असती, पण तेवढ्यातच अर्जुन तिथे गेला. त्याला मी तरी काय करू आता. सचिन त्या दोघांना शांत करतो आणि म्हणू लागतो, प्लीज तुम्ही दोघेही चिडचिड करू नका, आता जरा पुढचा विचार करा. समजा सायलीला तिचं बालपण आठवलं तर आपण पुढे काय करणार आहोत याचा विचार केलात का तुम्ही. तर नागराज सरळ म्हणतो की मेलो, मग आपण मेलो, संपलो आपण. अरे इतके दिवस तर मी याचसाठी प्रयत्न करत होते की काही झालं तरी त्या दोघांना सायली हीच तन्वी आहे हे कळायला नको ना, त्या सुभेदारांना कळायला आणि ना त्या सायलीला कळायला. पण आता सगळं संपले, आता त्या सायलीला कळालंय की तीच तन्वी आहे. आता काही नाही, सगळं संपलं. दादाची सगळी प्रॉपर्टी आता तिच्या नावे जाणार. ती दादाची प्रॉपर्टी मिळवण्यासाठी मी आत्तापर्यंत प्रयत्न केलेत, इतके प्रयत्न केलेत की ती प्रॉपर्टी सुद्धा माझ्या हाती लागली नाही. त्या दादाच्या मुलीला तिला सुद्धा त्या प्रॉपर्टीपासून लांब करण्याचा प्रयत्न केला, पण ती सुद्धा माझ्या हाती लागली नाही. आणि आता काय होणार, सगळी सुख त्यांच्या सगळ्यांच्या पायाशी लोळणार आणि मी इथे तुरुंगात खितपत पडणार. नागराजचा रागराग होत असतो तर राकेश सुद्धा खूप चिडलेला असतो. राकेश नागराजला म्हणतो, पप्पा मी एक काम करतो की त्या सायली अर्जुनला कायमच संपवूनच टाकतो, म्हणजे प्रश्नच मिटला. नागराज म्हणतो, आला मोठा, सायली अर्जुनला संपवायचा आहे का, तेवढी हिंमत फक्त तोंडाच्या बाता असतात, बाकी काही काम होतच नाही तुझ्या हातून. अरे तुझ्यात खरंच हिंमत असती ना राकेश, तर इथे येण्याअगोदर तू सायरीलाच संपवलं असतं, पण नाही ना, तेवढी हिंमतच नाहीये तुझ्यात. तर आता सचिन त्या दोघांना शांत करत म्हणतो, तुम्हा दोघांचं काय चाललंय, आणि मला एक सांगा, कोणाला तरी डायरेक्ट मारून टाकायचं हा एकमेव उपाय आहे का तुमच्याकडे. तर नागराज म्हणतो, हेच केव्हापासून मी ह्या राकेशला सांगतोय, समजावतोय, पण नाही ना, त्याला त्यातलं काहीच कळत नाही. मी याला हेच समजवण्याचा प्रयत्न करतोय की त्या सायलीला मारण्याचा प्रयत्न करू नकोस. तिला जर काही झालं ना तर या सगळ्यात आपण लटकू. आणि आता त्या सायलीलाच कळालंय की ती तन्वी आहे. आता हे सगळं झाल्यावर हे बघ, मी तुला खरं सांगू का, सचिन ॲक्सिडेंट करण्याचा पहिला माझा प्रयत्न नव्हता किंवा विचारही नव्हता. अपघात हा मी विचार केलाच नव्हता, परंतु हा माझ्यासाठी शेवटचा ऑप्शन होता. माहिती आहे का तुला. सचिन म्हणतो, नाही ते सगळं जाऊ देत, पण मला एक सांगा, मान्य आहे की आताची ही बाजी आपल्या हातून सुटली आहे, पण आता यापुढे खून वगैरे काही न करता आपण काहीतरी वेगळं करू शकतो का याचा विचार करा. नागराज आणि राकेश विचार करू लागतात. सचिन त्यांना म्हणतो, सायली आणि अर्जुन जिवंत राहायला हवेत, पण काही झालं तरी त्यांना आपण सुखात राहू द्यायचं नाही, यावर काहीतरी विचार करा. आता तिघही विचार करत असतात की काय करू शकतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, आता अर्जुन आईस्क्रीमचा बॉक्स घेतो आणि आईस्क्रीम खायला सुरू करतो. तर त्यावेळी सायली अर्जुनला थपाटा घालते आणि म्हणते, अर्जुन तू ना नेहमी असंच करतोस, आईस्क्रीम घेतोस आणि भराभर खायला सुरुवात करतोस आणि मग मात्र मला काहीच उरत नाही.
आता अर्जुन सायलीकडे पाहतो आणि म्हणू लागतो, माझी तन्वी मला अर्जुन म्हणाली. तर सायली अर्जुनकडे पाहते आणि अर्जुनला म्हणते, म्हणणारच ना, मैत्रीण आहे तुझी, पण काय करणार, सगळ्यांसमोर असं म्हणता येत नाही ना. तर अर्जुन आता सायलीला विचारतो, का, पण खरं सांगू का तन्वी, तू जर सगळ्यांसमोर मला अर्जुन अशी हाक मारलीस ना, तर ती मला जास्त आवडेल, पण तू आता जे अहो बोलतेस ना, त्यामुळे मला असं वाटतं की सायली माझ्याशी बोलते, पण जर तू सगळ्यांसमोर मला अर्जुनाशी हाक मारलीस ना, तर मला आवडेल, कारण ती माझ्या तन्वीची हाक असेल. तर सायली अर्जुनला म्हणते, अहो पण सगळ्यांसमोर असं नावाने हाक मारल्यावर मलाच अवघडल्यासारखं वाटेल, मलाच कसं तरी वाटेल. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, मग तू एक काम करशील का, ज्यावेळी आपण दोघं एकटे असू त्यावेळी तरी तू मला अर्जुन अशी हाक मारशील का, आता मारशील. तर सायली अर्जुन अशी हाक मारते. तर त्यावेळी अर्जुन म्हणतो, खरंच किती छान वाटते. अजून एकदा असं म्हणत सतत तो अर्जुन अशी हाक मारायला सांगतो आणि सायली अर्जुनला चकवा देत आईस्क्रीम संपवत अर्जुन अशी हाक मारत असते. अर्जुन मात्र त्या हाकेमध्येच हरवून गेलेला असतो. सायली आईस्क्रीम संपवते हे अर्जुनला माहीतही नसतं. तर दुसरीकडे पोलीस स्टेशनला आपल्याला पाहायला मिळतं, नागराज राकेशला म्हणतो, जाना इथून समोरून, माझ्या समोर उभा राहू नकोस प्लीज, खरी जाना इथून. राकेश आता नागराजकडे पाहतो. नागराज म्हणतो, अरे माझ्याकडे काय बघतोयस, जा इथून, अरे जा खरी. आणि त्या सायलीला खरंच काही आठवलं का, तिला नक्की कोणकोणती गोष्ट आठवते हे जरा बघ ना, जाना इथून. तर आता राकेश म्हणतो, हो जातो, पण पप्पा खरंच त्या सायरीला सगळं काही आठवत असेल तर. आता नागराज हात उघारत राकेशला म्हणतो, आता ते सुद्धा मीच सांगायचंय का तुला, अरे झालंच तर हे सगळं म्हणणं खोडून काढ, तू पटवून दे की ही मुलगी तन्वी नाहीये, ही खोट बोलते. अरे वेळाली तर तिच्याकडे पुरावे माग हवे, ते प्रयत्न कर, पण काहीही झालं तरी त्या सगळ्यांना सायली हीच तन्वी आहे ह्या गोष्टीवर विश्वास बसायला नको, असं काहीतरी कर. अरे त्यांना सिद्ध करून दाखव की ही तन्वी नाहीये, प्रूव्ह करून दाखव, कळतंय का तुला. तर राकेशला मात्र यातलं काहीच कळत नसतं. तरी सुद्धा राकेश म्हणतो, हो की कळत्य मला, आता बघतो मी, प्रयत्न करतो. नागराज राकेशला म्हणतो, अरे एवढं तरी जमतंय का बघ तुला, असं म्हणत आता नागराज राकेशवर तर खूप चिडलेला असतो. राकेश आता घरी जाण्यासाठी निघतो. तर आता नागराज सचिनला म्हणतो, खरं सांगू का, आज जर महिप्तच डोक ठिकाणावर असत ना, तर आपल्याला काही करायची गरज नसती, काहीच करावं लागलं नसतं. त्या महिप्तनेच किल्लेदार आणि सुभेदार या दोघांनाही झोपवलं असतं, कायमच झोपवलं असतं. आता काय करणार, आता झालाय तो बाबा निघालाय सध्याच्या मार्गावर, आता आपण काहीच करू शकत नाही. तर सचिन म्हणतो, नाही नागराज अंकल, असं नाहीये, महिप्त शिकरेना कुठल्याही मार्गाने जाऊ देत. अण्णा जरी त्यांचा मार्ग स्वीकारत असतील तरी सुद्धा आपण आपला मार्ग सोडायचा नाही आणि आपल्या मार्गात त्यांचा उपयोग करून घेतल्याशिवाय राहायचं नाही. तर नागराज राकेशला म्हणतो, हो पण ते कसं, त्याचा गुणगान गात, त्याच्या नावाचा जय जयकार करत की तिथे बसून तीर्थप्रसाद वाटत, नक्की काय करायचं आपण, म्हणजे आपण आता महिप्त बाबा की जय, महिप्त बाबा की जय अशा घोषणा देत बसायचे आहे का. आणि या घोषणा दिल्यानंतर सायली अर्जुनची वाट लागणार आहे का. तर सचिन म्हणतो, हो वाट लागणार आहे, माझ्याकडे एक प्लॅन आहे ऐका. असं म्हणत सचिन त्याच्याकडे असणारा प्लॅन आता नागराजला सांगत असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली तर अर्जुनच्याच नावाचा जप करत अर्जुन अर्जुन अशी प्रेमानेच हाक मारत असते. अर्जुन खूप खुश होतो आणि आता आईस्क्रीम खायला घेतो. पाहतो तर काय आईस्क्रीम तर सायलीच्या समोर असतं आणि आता सायलीने अर्ध्याहून जास्त आईस्क्रीम संपवलेलं असतं. तर आता अर्जुन सायलीला म्हणतो, हे चीटिंग आहे, हे मला अजिबात आवडलेलं नाही, तू मला असं डिस्ट्रॅक्ट करतेस आणि त्यानंतर तू असं आईस्क्रीम संपवतेस का. नाही,
ही चीटिंग आहे सायली म्हणते. हो का, मग तू नाही का खाल्ले 7-8 चमचे? मग आता मला आईस्क्रीम खाऊ देत. आता मी 7-8 चमचे खाल्ल्याशिवाय तुला आईस्क्रीम मिळणार नाही. तर अर्जुन म्हणतो, याला काय अर्थ आहे? नाही नाही, मला नको आहे का आईस्क्रीम असं म्हणत आता अर्जुन सायलीच्या हातातील बॉक्स घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण आता सायली काही आईस्क्रीमचा डब्बा अर्जुनच्या हाती देत नसते. तर त्यावेळी अर्जुन म्हणतो, धस इज नॉट फेअर. तर सायली अर्जुनला म्हणते, प्रेमात आणि युद्धात सगळं काही माप असतं आणि मैत्रीत तर सगळंच माप असतं. असं म्हणत सायली भराभर आईस्क्रीम खात असते. आता अर्जुन मात्र चांगलाच रुसलेला असतो. त्यावेळी सायली अर्जुनला म्हणते, ठीक आहे घ्या आईस्क्रीम असं म्हणत ती अर्जुनला आईस्क्रीम देते. दोघेही हसू लागतात. अर्जुन हाणतो बायको लहानपणी तन्वी आणि अर्जुन तसे वागायचे ठीक आहे, परंतु आता आपण मोठे झालो आहोत, मग आता सुद्धा तसाच वागणार का आपण? तर सायली म्हणते, पण जर मला लहान तन्वी सारखं वागायचे असेल तर अर्जुन तुझी काय हरकत आहे? इतक्या मेहनतीनंतर मला माझी ओळख मिळाली आहे. तर अर्जुन म्हणतो, हो तुला जसं हवं तसं वाग. हा सगळा आनंद तू रिझर्व करतेस. गेली कित्येक वर्ष या सगळ्यापासून तू दूर होतीस. ज्यावेळी परत आलीस त्यावेळी कोणीच तुला एक्सेप्ट करत नव्हतं, कोणीच तुला घरातील स्वीकारत नव्हतं. पण बघ ना, आणि आज कळत्य की तू या घरचीच मुलगी आहेस. अगं, या घरासाठी सगळ्यात आनंदाची बातमी हीच आहे की तू नवी आहेस. तर सायली म्हणते, बरं आपण जर गप्पा मारत राहिलो ना तर इथेच रात्र संपून जाईल आणि आपलं सरप्राईज तसंच राहील. अर्जुन म्हणतो, नाही नाही, असं नाही होणार. सरप्राईज माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी खरंतर मीच एक्सायटेड आहे. मलाच घाई झाली आहे की मी सगळ्यांना कधी सांगतोय की तू नवी आहेस. तर सायली म्हणते, खरं तर उद्याचा दिवस हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस आहे. उद्या मला माझा कुटुंब मिळणार आहे, माझी माणसं मला मिळणार आहे. आतापर्यंत जी नाती माझ्यापासून दुरावली होती ती सगळी नाती आता एकत्र येणार आहे. सगळं काही ठीक होणार आहे. अर्जुन म्हणतो, हो ना, मग आता आपण तयारीला लागूयात ना? तर सायली म्हणते, हो असं म्हणत आता दुसऱ्या दिवशीसाठी दोघेही तयारी करायला घेतात. दोघांनीही मिळून खूप छान सरप्राईज प्लॅन केलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं राकेश विचार करत असतो की आता आपण काय करू शकतो. आता राकेशला नागराजच बोलणं आठवतं की तिला जर आठवत असेल की ती तन्वी आहे तर मग तू सगळ्यांना पटवून दे ना की ही मुलगी खोट बोलतेय, ही मुलगी तन्वी नाहीये. हे सगळे प्रयत्न तुलाच करावे लागतील. राकेशला आठवतं की नागराज त्याला म्हणालेला असतो की काही करून तुला सिद्ध करायचंय की ही तन्वी नाहीये, कळतंय का तुला? तर आता राकेश विचार करत म्हणतो, मी शंका तरी काय काढू, कोणते पुरावे मागू मी त्या सायली अर्जुनकडे? ते दोघेही इतके हुशार आहेत ना की माझी बोलते 5 मिनिटात बंद करतील. मग मी आता काय करू? असं म्हणत राकेश सचिनला फोन करायला घेतो. सचिन म्हणतो, हॅलो. राकेश म्हणतो, हॅलो, ऐक ना, मला आता पप्पा काय म्हणाले की काही झालं तरी सायली तन्वी आहे हेच खोडून काढायचं आहे. तू त्यांना पटवून द्यायचं आहे की ही मुलगी खोट बोलते, ही तन्वी नाहीये. पण मी असं काय करू की ज्यामुळे मी त्यांना उलट प्रश्न विचारू शकतो? खरं तर नक्की काय घडलंय सायलीस तन्वी आहे याबद्दल मला काहीच माहीत नाहीये खरं तर. ॲक्सिडेंट रिग्रिएशनच्या वेळी सायलीला काय काय आठवलंय हे सुद्धा मला माहीत नाहीये. मग मी त्यांना उलट प्रश्न कसे विचारू? सचिन म्हणतो, हे बघ राकेश, सायली अर्जुन नक्की या सगळ्यासाठी कोणते पुरावे देणार आहे हे सगळं तुला माहीत असायला हवं. राकेश म्हणतो, हे सगळं मला कसं माहीत असेल? घरी नक्की काय चालू होतं मला काहीच माहीत नाही, कारण 2 वर्ष तर मी इथे नव्हतोच. तर सचिन आता राकेशला म्हणतो, काही काळजी करू नकोस, या सगळ्याबद्दल एकच व्यक्ती तुला माहिती देऊ शकते आणि हे सगळं एकाच व्यक्तीला माहीत असणार आणि तसंही सायलीस तन्वी आहे की तिला तिची ओळख मिळाली आहे. ही बातमी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचायलाच हवी.
तर राकेश सचिनला विचारतो, तू नक्की कोणाबद्दल बोलतोयस? सचिन म्हणतो, अर्थातच प्रियाबद्दल बोलतोय. ऐक राकेश, प्रिया ही अशी एकमेव व्यक्ती आहे की जिला सायली आणि अर्जुन बद्दल नस माहिती आहे. प्रत्येक गोष्ट त्यांची तिला माहिती आहे. त्यामुळे राकेश, तुला जर या दोघांना कोंडीत पकडायचे असेल ना, तर यासाठी प्रियाच तुला गाईड करू शकते, तीच तुला मदत करू शकते. तर राकेश म्हणतो, हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. तर आता सचिन म्हणतो, एक काम कर, तू आता प्रियाला भेटायला निघ, कारण तुझ्याकडे फक्त 1च तास आहे. कोर्टाचा व्हिजिटिंग वेळ का संपला तर मग तुला प्रियाला भेटता येणार नाही. प्रियाच तुला या सगळ्यात मदत करू शकते. त्यामुळे आत्ता जाऊन प्रियाला भेट. तर राकेश, अस्मिता सगळेजण लवकर बाहेर या. आता बाहेर येताच सर्वजण अर्जुनकडे पाहतात. तर अर्जुन नक्की असा का वागत? अर्जुनने एवढं सगळं डेकोरेशन का केलं हे कोणाला काहीच कळत नसतं. प्रतापराव अर्जुनला म्हणतात, अर्जुन, अरे काय झालंय एवढं सगळ्यांना अशी हाका मारायला? तर कल्पनात ताई म्हणतात, हो ना, आणि हे सगळं काही डेकोरेशन कशासाठी केलेस? तर पूर्णाजी अर्जुनला विचारतात, अर्जुन, अरे आज कोणाचा वाढदिवस वगैरे आहे का? आणि माझ्या कसं लक्षात नाही? आजकाल असंच होतं बाई. तर आता अर्जुन म्हणतो, नाही पूर्णाजी, आज कोणाचाही वाढदिवस नाही, पण हो, आज आपण या सगळ्यांसाठी वर्ल्ड बेस्ट डे आहे, एवढं मात्र नक्की. तर रविराज सर अर्जुनला प्रश्न करत म्हणतात, अरे पण हे सगळं काही असं कापडाने झाकून का ठेवलेस तू? अर्जुन म्हणतो, सांगतो, सगळं काही सांगतो, पण त्या अगोदर तुम्ही बसून तरी घ्या. नाही म्हणजे हे सगळं पाहिल्यानंतर तुम्ही चक्कर येऊन पडणार, पण त्या अगोदर तुम्ही सगळ्यांनी बसूनच घ्या. तर चैतन्य अर्जुनला म्हणतो, बाप रे, एवढं काय सांगणार आहेस? अर्जुन म्हणतो, सांग तो, जरा वेळ धीर धरा. तर त्यावेळी अस्मिता अर्जुनला विचारते, पण हा धक्का पॉझिटिव्ह असणार आहे की निगेटिव्ह? तर अर्जुन म्हणतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळं काही सांगतो, पण अगोदर बसून तरी घ्या. आता सर्वजण बसून घेतात. तर अर्जुन विचारतो, सो ऑल सेट? तर पुरुडाजी म्हणतात, ते आता तू आम्हाला काय सांगणार आहेस ना, काय दाखवणार आहेस त्यावर अवलंबून आहे. तर अर्जुन म्हणतो, दाखवतो असं म्हणत आता अर्जुन एका फोटोवरच्या कापड बाजूला करतो आणि म्हणू लागतो, ही आहे आपल्या सगळ्यांची लाडकी तन्वी. आता तन्वीच्या लहानपणीचा फोटो पाहून सर्वजण खूप खुश होतात. पुन्हा एकदा सगळ्यांना तन्वीच्या आठवणी जाग्या झालेल्या असतात. आता सर्वजण त्या फोटोकडे पाहतात. तर त्यानंतर अर्जुन दुसरा फोटो दाखवतो आणि म्हणू लागतो की आणि हे तन्वीच्या आयुष्यातली गोड क्षण असं म्हणत अर्जुनने कोलाज बनवलेलं असतं. तन्वीचे खूप सारे फोटो असतात आणि ते पाहून सर्वजण खूप खुश होतात. सगळ्यांना तन्वीची खूप आठवण येत असते. आता तिसरा फोटो असतो तो म्हणजे रविराज सरांसोबत. रविराज सरांची लाडकी लेक त्यांच्या मांडीवर बसून त्या दोघांच्याही असणारा तो गोड फोटो अर्जुनने सगळ्यांसमोर दाखवलेला असतो. अर्जुन म्हणतो, आणि हा फोटो आहे सीनियर सोबत. आता हा बाप लेकीचा असणारा फोटो पाहून रविराज सरांच्या डोळ्यात अश्रू असतात, कारण त्यांना त्यांच्यात नवीची खूप आठवण येत असते. तर अर्जुन पुढे म्हणतो, अजून एक असं म्हणत अर्जुनने अजून एक फोटो दाखवलेला असतो की ज्यामध्ये पूर्णा आजीसोबत असणारी छोटी तन्वी. तर अर्जुन म्हणतो, ही आहे पूर्णा आजीची तन्वी. आणि आता पुढचा फोटो दाखवत अर्जुन म्हणतो, आणि ही आहे आत्यासोबतची तन्वी, आत्याची लाडकी लेक. अर्जुन म्हणतो, हे सगळे काही नवीचे क्यूट फोटो आहे. तुम्हाला कसं वाटलं हे सरप्राईज? कोणी काहीच बोलत नाही. रविराज सर म्हणतात, अर्जुन, तुला आधी या अगोदर सुद्धा मी किती वेळा सांगितलं आहे की या घरात तन्वीचा विषय कोणीही काढायचा नाही म्हणून. रविराज सरांना या सगळ्या आठवणीने खूप त्रास होत असतो. तरीसुद्धा तू तन्वीची पुन्हा आठवण का काढत असतोस? तर अर्जुन म्हणतो, सीनियर, आता तुझ्या डोक्यातून काढून टाक की या घरात तन्वीची आठवण राहणार नाही. तन्वी आपल्या सगळ्यांचा श्वास आहे, या घरची मुलगी आहे ती. मग तिला विसरून
कसं चालणार? आणि म्हणूनच आज आपण सर्वजण तन्वी डे सेलिब्रेट करतोय. तर पूर्णा आजी अर्जुनला म्हणतात, अरे पण हे सगळं काही आज तुला सुटलंच कसं? तर प्रतिमा म्हणतात, ही नक्कीच सायलीची कल्पना असणार, कारण तिला माहीत आहे हे सगळे खोटं पाहून मला खूप छान वाटतं. तर प्रतापराव अर्जुनला म्हणतात, अरे पण सायली कुठे आहे? तर अस्मिता म्हणते, हो ना, ती तुझ्यासोबत खाली का नाही आली? कुठेच दिसत नाहीये सायली. अर्जुन म्हणतो, एक मिनिट असं म्हणत अर्जुन आपला मोबाईल पाहतो आणि म्हणतो, ओके सायली कुठे आहे हा तुमचा प्रश्न आहे ना? तुमच्या समोर सायली हवी आहे ना? मग त्या त्याच उत्तर इथे आहे, असं म्हणत अर्जुन त्यांच्या रूमच्या दिशेने दाखवतो. तो जिन्याकडे दाखवतो, कारण सायली आता जिना उतरून खाली येत असते. आता सायलीने अगदी तन्वीसारखा ड्रेस घातलेला असतो आणि त्यामुळे प्रतिमा हत्यात तन्वीचा खोटो सायली या दोघांकडेही पाहत बसतात. घरातील सर्वच जण शांत असतात. कोणाला काय बोलावं काहीच कळत नाही. तर पूर्णाजी म्हणतात, तुम्हा दोघांच नक्की काय चाललंय? मला कळेल का? मला तर काहीच कळत नाहीये. अर्जुन, अरे काय प्रकार आहे हा? तर अस्मिता म्हणते, हा सगळा घाट तुम्ही का घातलाय दोघांनी? तर कल्पनात ताई म्हणतात, अर्जुन आणि सायली, अरे आता तुम्हाला हे सगळं काही करायची गरजच नाहीये. आणि सायली, तुला तन्वी म्हणून वावरण्याची ही काही गरज नाहीये, कारण आता तर पूर्णाईला माहीत आहे की ती सायली आहे, तन्वी नाही. आता अर्जुन आणि सायली काहीच बोलत नाही. तर प्रतापराव म्हणतात, अरे बोला, काहीतरी बोला. तर अर्जुन म्हणतो, हेच तुम्हा सगळ्यांसाठी सरप्राईज आहे, ज्या तन्वीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, ज्या तन्वीसाठी आपला जीव कासा असावीस होत होता, ज्या तन्वीला आपण परत यावे यासाठी देवाकडे प्रार्थना करत होतो. ती खरी तन्वी कोण आहे हे आम्हाला फायनली कळालं आहे. तर त्याचवेळी राकेश बाहेर आलेला असतो. तर इथे अर्जुन सर्वांना म्हणतो, ही दुसरी तिसरी कोणी नाहीये, तर आपली सायलीस, आपल्या सगळ्यांची लाडकी तन्वी आहे. येणा यापुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. राकेश म्हणतो, हो रबीश, काय चाल? अर्जुन, अरे अशा व्यक्तीचा किंवा अशा गोष्टीचा तू असा खेळ नाही करू शकत, तुला कळते का? तर अर्जुन म्हणतो, अशी एक व्यक्ती आहे की जिच्यावर तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल आणि तीच व्यक्ती सांगू शकेल की सायली हीच तन्वी आहे. तर आता मधुभाऊ सगळं सांगताच सुमन काकू म्हणतात, म्हणजे भाऊजींच्या अपघाताच्या रात्री सायली तुम्हाला सापडली होती. तर आता मधुभाऊ म्हणतात की हो, हीच तन्वी आहे. तर आता प्रतिमा आत्या सायलीकडे येतात आणि म्हणू लागतात, माझं मन मला नेहमी हेच सांगत होतं की तूच माझी मुलगी आहेस. तर त्यावेळी रविराज सर म्हणतात, हे जर खोट ठरलं तर मग? तर आता राकेश म्हणतो, हे सगळं खोट ठरणारच आहे, काय पुरावा आहे? तर त्यावेळी अर्जुन DNA रिपोर्ट रविराज सरांच्या हातात देतो आणि म्हणू लागतो की हे आहेत DNA रिपोर्ट, सायली आणि प्रतिमा यांचे DNA मॅच झाले आहे. तर आता रविराज सर सायलीला विचारतात की तू खरंच माझी तन्वी आहेस? आता मात्र रविराज सरांच्याही डोळ्यात अश्रू असतात. आता तरी सगळ्यांचा विश्वास बसेल का की सायली हीच तन्वी आहे? आता पुढे काय होईल हे पाहायला ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.